एमएससी ओरिसा, दुसऱ्या बाजूला व्ही लायन्स ओरिसा. ओरिसाच्या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणातील थोडासा बदल देखील या ठिकाणी होतोय. हा बॉल पुढे होता आणि याला सुद्धा मागे पाठवलंय. आता 6 धावांसाठी ओव्हरपिच केला आणि त्याची सजा तर मिळणार आहे. बिलाल तंत्र शुद्ध बॅटर आहेत आणि प्रतिस्पर्ध्याने केलेल्या चुकाचा फायदा घेणारे बॅटर आहेत आणि याही बॉलला थोडासा या ठिकाणी फोर्स केला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पाठवलाय. बॅक टू बॅक आलेले षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन आले. जो थोडासा दबाव निर्माण झाला होता ना, त्या 2 विकेटचा त्याला हटवलं बिलाल यांनी. पहिल्या मॅच पासून बिलाल यांची बॅटिंग देखील तेवढीच निर्णायक आहे. पहिल्या मॅचच्या 44, मागील मॅच मध्ये देखील 100 धावांची पार्टनरशिप पवन यांच्या बरोबर आणि आताही टीमला कुठेतरी या ठिकाणी बॅटचा फ्लो या सगळ्यांचा मिलाप होणं गरजेचं असतं आणि ते या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. वा ऋतिक वा, देखना फटका होता हा. कमबॅक करावं लागेल. सामना संपलेला नाहीये. केतन म्हात्रे म्हणा, उमर म्हणा, हे असे खेळाडू आहेत, मॅच सोडणारे नाही आहेत, फाईट करणारे आहेत. फाईट करावी लागेल. या वेळेला चांगला बॉल, परंतु फटकाही तेवढा सुंदर मारलाय. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवून पॉइंटच्या दिशेने मात्र ढकललंय या बॉलला आणि कौतुक करावं लागेल. बॉल चांगला होता परंतु फटकाही तेवढा सुंदर होता. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या झालेली या ठिकाणी 35 धावा. या ओव्हरमध्ये मात्र रन आल्या आणि अजूनही 5 ओव्हरमध्ये 48 धावा करायच्या आहेत. प्रेक्षकांना उत्कंठ आहे, कोण जिंकणार हे पाहायचं आहे. डगआउटचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय एमएससी ओरिसा टीमचं. बरेचसे प्रेक्षक तर याच्यासाठी आतुर असतील की पवनची बॅटिंग सुद्धा पाहिजे काहींना. हे प्रेक्षक आहेत, मोठ्या संख्येने आलेत. टेनिस बॉल क्रिकेटची प्रचंड लोकप्रियता वाढली गेल्या काही वर्षामध्ये. त्याचबरोबर जर पाहिलं तर रबर बॉल क्रिकेट सुद्धा काही 4 महिने स्वस्त बसू देईना आणि आता रबर बॉल क्रिकेटच्याही मोठ्या मोठ्या स्पर्धा गावागावामध्ये होऊ लागलेल्या आहेत. बऱ्याच स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये देखील असणार आहेत. महाराष्ट्रभर रबर बॉल क्रिकेटचं देखील आता जाळं पाहायला मिळत आहे. अगदी नागपूरमध्ये सुद्धा रबर बॉल स्पर्धा आहेत आणि सिंधुदुर्ग मध्ये देखील रबर बॉल स्पर्धा आहेत आणि कोकण रिजन मध्ये तर मुंबई आणि परिसरामध्ये तर त्या मोठ्या प्रमाणावर खेळल्या जातातच. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा धाव फलकावर. विकेट थांबवल्या आणि धावाला पुढे नेण्याचं काम केलंय. त्याच्यामुळे कोणत्या गोलंदाजाला आणणार, कारण सामना तर अजूनही संपलेला नाही. इकडे विकेट साठी जावं लागेल आणि विकेट जर आली तर मॅच मध्ये पुन्हा प्रवेश होऊ शकतो हे माहिती आहे विलायन्स संघाला सुद्धा. उत्कंठ असणार आहे ज्या स्पर्धेची. 2 वर्ष अभूतपूर्व याच्यानंतर मान्सून ब्लास्ट आपल्या भेटीला येते. तिसऱ्याही पर्वामध्ये 12 ओव्हरच्या प्रत्येक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नॉकआउट स्पर्धा आहे आणि 12 आमंत्रित संघ देखील असणार आहे. त्यामुळे याही मॅचची चर्चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. मान्सून ब्लास्ट सहभागी संघ एनपी स्पोर्ट्स उत्तनचा उल्लेख राहिला होता थोड्या वेळापूर्वी आणि हे ग्राफिक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे देखील एकाहून एक सरस स्पर्धा, म्हणजे मागील 4-4.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा येताना पाहायला मिळाल्या. 70-70च्या माध्यमातून, म्हणजे मागील 4-5 वर्षात जवळपास 25 स्पर्धा आल्या. सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे एका हंगामात एका वर्षात 4-5 स्पर्धा करणं सोपी गोष्ट नाही आहे. आणि काहीतरी वेगळे पण स्पर्धा व्यावसायिक क्रिकेटसाठी झाली. स्पर्धा जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटसाठी झाली, अंडर 24 साठी झाली, म्हणजे या वेगवेगळ्या फॉर्मॅट साठी स्पर्धा झाली. स्पर्धा सिमेंटवर झाली, स्पर्धा मातीवर झाली, स्पर्धा गवतावर झाली, स्पर्धा छोट्या ग्राउंडवर झाली, स्पर्धा मोठ्या ग्राउंडवर झाली आणि आता अयोध्या नगरीमध्ये, प्रभू श्रीरामाच्या नगरीमध्ये अयोध्या धमाका बिग बॅश आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 10 लाख आणि 5 लाख रुपये पारितोषिकाची स्पर्धा अयोध्या धमाका बिग बॅश ही आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. सर्वांना त्याची देखील उत्कंठा आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. हा बॉल पुढे केला होता, त्याच्यावर फटका फसलाय. बॉल हवेत.
आर्यन आले तिकडे, इम्रोज आले आणि विकेट देखील घेऊन गेले. जरी धावा आल्यात, एक कोंडी या ठिकाणी पुन्हा एकदा फोडली आहे आणि या मॅचला आम्ही सहजासहजी प्रतिस्पर्ध्यांकडे जाऊ देणार नाही सांगतायत. ऋतिक आउट. मोठ्या प्रमाणावर युट्यूबला सुद्धा प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. सुहास पवार यांचं मैदानाच्या दिशेने आगमन होताना पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार या मॅचला? 16,000 प्रेक्षक आताही आमच्या बरोबरीने जुळले गेलेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. सुहास पवार यांची बॅटिंग या ठिकाणी पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खास सातत्याने मात्र प्रीमियर लीग स्पर्धा मोठ्या प्रमाणावर खेळत असतात. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक मध्ये चर्चा त्यांच्याही नावाची होताना पाहायला मिळते. असे कल्याणचे खेळाडू आहेत. दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. जोडीला बिलाल आहेत. इम्रोजने पहिल्याच बॉलला विकेट घेऊन मात्र या ठिकाणी सांगितलंय, आपले इरादे स्पष्ट केलेत. 29 बॉल 48. 5 ओव्हर मध्ये 48 करायच्या होत्या. पहिल्या बॉलला विकेट आली आहे. एक बॉल सामना इकडे किंवा तिकडे जाताना पाहायला मिळेल. विकेट आल्या, रन ही चिंतेची बाब नसेल, विकेट ही चिंतेची बाब असू शकते. कारण 35 धावांवर 3 विकेट आलेले आहेत. जरी येणाऱ्या कालावधीमध्ये 48 करायचे असेल, विकेट मात्र 7 घ्यायच्यात. या दोन्ही अँगलने आपण धावसंख्येकडे पाहू शकतो. खेतान पाहायला झालेली जखम आणि त्यातून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी श्रेयस. वेगात बॉल टाकलाय, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने केतनने अडवल्या पाठी म्हणावं लागेल. नाहीतर आणखी एक धाव अतिरिक्त येऊ शकली असती वाईटच्या बरोबरीने. कारण एवढा लांबचा क्लोज उभे राहून वाईट पकडणं, ज्या ठिकाणी ते उभे होते ना, तिकडनं ते पकडणं तेवढं सोपं नव्हतं. आणि आणखीन एक धाव या ठिकाणी मिळेल. सुहास पवार तंत्र तर यांच्याकडे तेवढंच चांगलं आहे. हो 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 हो, वळवलाय बॉल. टिपिकल म्हणजे ऑब्रेक. ज्या पद्धतीने नॉर्मली जर पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजाला ते बॉल बाहेर काढतात आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला देखील आता उलट्या साईडने बाहेर काढलाय. वा. आणि बाउन्स देखील पाहायला मिळाला या बॉलला. कौतुक करावं लागेल. बॉलची ग्रीपच ऑब्रेकची केली होती यावेळेला त्यांनी आणि अतिरिक्त उसळी बॉल पाठी गेला, परंतु रन नाही आले. ओव्हर फुल टॉस समोरच्या दिशेने सरळ बॅटने खेळला स्टोक. तिकडे आकाश चिंदारे येताना पाहायला मिळतील. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. इम्रोजने दबाव निर्माण केलाय. तिसऱ्या षटकात ज्या धावा आल्या ना, त्याला पुन्हा एकदा कंट्रोल केलाय. 83चा पाठलाग आहे. व्ही लायन्स ओरिसा बॅटिंग फिल्डिंग साठी पाहायला मिळते, तर MSCC ओरिसा पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी फलंदाजीसाठी. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. इम्रोज संकटातून बाहेर काढण्याचं काम टीमला कित्येक वर्ष केलं या देखील खेळाडूने. मग विनर साठी टीम बालाजी साठी सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय. ओहो, यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता बिलालचा. आणखीन एक पाक. यष्टीरक्षक क्लोज उभं राहणं किती तुमचा माइंड बॅटरचा बदलताना पाहायला मिळत असतो आणि केतनने हे चांगल्या पद्धतीने काम केलंय. GI11 विक्रोळीला सुद्धा सुरुवातीला क्रिकेट त्यांनी खेळलं शांतीबाई यांच्या. बॅकफुटला जाऊन खेळणं तेवढं सोपं नाही आणि त्यातल्या त्यात थोडासा या ठिकाणी मन बदललं केतनने आणि क्लोज राहून देखील, परंतु बिलालला थांबवणं तेवढं सोपं नाहीये. चांगला बॉल, त्याचा सन्मान दिलाय. आता बॉल हा थोडासा पुढे गेला, परंतु याला देखील फक्त खाली जागेत ढकलण्याचा प्रयत्न राहिला. इम्रोजची बॉलिंग माझ्या मध्ये थोडीशी इकडे विचारपूर्वक खेळली जाते. ही देखील कदाचित एक रणनीती असावी. 38 धावा धाव फलकावर आहे. 4थी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळेल. कोणता बॉल पुढला येईल इम्रोजच्या पेटाऱ्यातून ते या ठिकाणी पाहायचं आहे. कारण प्रत्येक बॉल बॅट्समनकडे तर खूप सारा वेळ असतो. बॉलरला मात्र जे काही करायचंय या 6 बॉल मध्ये विचारपूर्वक करावं लागतं. हो, या वेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कीपरचं क्लोज उभं राहणं इकडे फटक्यावर पडताना पाहिलं मिळतं. आणि काय बॉलिंग केली या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि काय वळलाय बॉल. जबरदस्त. बॅट्समन साठी टाळ्या वाजवतो. मला वाटतं या मॅच मध्ये केलेल्या या ओव्हर मध्ये दिलेल्या 3 रन साठी देखील टाळ्या वाजायला हरकत नाहीये. चांगली बॉलिंग केलेली आहे, परंतु हा सामना हळूहळू रंगू लागलाय. त्याचं कारण आहे 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली ती 38 धावा. धाव आणि अजूनही जर पाहिलं या मॅचला जिंकण्यासाठी 4 ओव्हर मध्ये 45 पाहिजेत. मजा येईल. प्रेक्षकांना मॅच पाहिजे चुरशीची.
आताही जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या मॅचचा प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असेल. 18,000 प्रेक्षक मात्र या ठिकाणी आमच्याशी जोडले. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. येस, काय ना, प्रल्हाद शेठ माडी देखील त्या ठिकाणी आहेत. राहुल वाल खेळाडू कक्षामध्ये. आणि चला, धावसंख्या अजूनही जर पाहिलं तर 45 ची आवश्यकता. यस, सबस्क्रायबर मीटर या ठिकाणी पाहतोय. मोठ्या संख्येने खूप चांगला प्रतिसाद मिळालाय आणि आपणही या अभियानामध्ये सहभागी व्हा. आवर्जून सबस्क्राईब करा 70-70 स्पोर्ट्स. यावेळेला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न स्टंपच्या समोर सापडले आणि आणखी एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. विकेटचं पतन. मॅच मधील मात्र रंगतता या ठिकाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू हा सामना रंगतदार अवस्थेकडे निघालाय. आर्यन भोईर की फॅक्टर पुन्हा एकदा विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. सामना फायनलचा आहे आणि त्याच्यामधील आणि मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसात ज्यांनी 72 धावांची खेळी केली आणि ज्यांना पाहण्यासाठी, ज्यांचा सेल्फी काढण्यासाठी देखील गर्दी होते, गोरसई गावाचं नाव मात्र महाराष्ट्रभर नेणारा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला. पवन केने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया मोठ्या प्रमाणावर 17,000 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला जोडले जात आहेत. 18,500 प्रेक्षक जोडले जात आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये पवन केने, आर्यन भोईर यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु एक मोठी बॅटिंग लाईनअप आहे एमयूसीसी ओरिसाकडे. पहिलाच बॉल आणि त्या ठिकाणी मोठी विकेट येताना पाहायला मिळते. आर्यन भोईर पहिल्याच बॉलवर विकेट घेताना देखील पाहायला मिळत आहेत. आता हसतायत, थोडेसे डोक्याला हात लावतात आर्यन, का त्यांना विकेट पाहिजे होती की नाही, परंतु विकेट मिळाली आहे आणि ती सुद्धा पवन केने यांची मिळालेली आहे. या मॅचला फिनिश करण्यात बॉल मैदानात पाठवायचे. मॅच मोठी नाहीये. एखादं 2-3 षटकाराचं षटक आलं तरी सामना हा जवळ येऊ शकतो, परंतु दबाव निर्माण केलाय विलायन्स संघ टीमने. पहिलाच बॉल तो होता फुलटॉस. पवन गेले सीमारेषच्या पलीकडे खेळायला आणि तिकडे आकाश होते तिकडे आणि त्यांनी पकडलेली कॅच पाहायला मिळाली. सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे, कारण आनंद तर होणारच ना, कारण जबरदस्त फॉर्मात आहेत पवन केने. त्यांची विकेट जर पहिल्याच बॉलवर मिळाली तर कौतुक तर होणारच आहे. आर्यन यांच्या नावावर 4 विकेट येताना पाहायला मिळत आहेत. अमोल पाटील होते तिकडे. काय मॅच चालली आहे, जबरदस्त. यालाच म्हणतात फायनल. आणि दोन्ही टीमच्या बाजूने जाणारा सामनाच प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने आवडत असतो. आणि आता काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता एमयूसीसीला देखील असणार आहे. अय्यूब दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या हंगामात सुप्रीमो चषकात एक अजरामर खेळी केली. अर्धशतक त्यांच्या नावावर लगावलं गेलं. सर्वोच्च खेळी त्यांनी केली. बेस्ट बॅटरचा पुरस्कार यावर्षी सुप्रीमो चषकात घेतला आणि तेच मैदानाच्या आतमध्ये कासरवडवलीचे स्टार खेळाडू दाखल होत आहेत. 5 विकेट माघारी, 38 धावा धाव फलकावर आहेत. 22 बॉल 45. सामना ऑन आहे. प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढते. त्याचं कारण आहे, कारण एक दर्जेदार स्पर्धा ते या ठिकाणी पाहत आहेत. युट्यूबलाही गर्दी झाली आहे. पावसाळी क्रिकेट काय असं बरेच जण कुतूहल म्हणून देखील पाहत असतील. पावसाळी क्रिकेट काय आहे, पावसाळ्यात क्रिकेट कसं खेळायचं, का खेळायचं. बॅट देखील जर पाहिलं तर खास रंगवलेल्या असतात आणि जेणेकरून पावसाचं पाणी जरी पडलं तर बॅट खराब होणार नाही यासाठी त्या पद्धतीच्या पेंट केलेल्या बॅट पाहायला मिळतात ज्या पावसाळ्यात असतात. हा जो बॉल आहे ना, तो बॉल सुद्धा वेगळा असतो रबरचा, जेणेकरून पावसात गेला, ओला झाला, चिखल लागला आणि पुन्हा एकदा जर पुसून घेतला तर जसाच्या तसा होणारा हा बॉल मात्र पावसाळ्यात वापरला जातो. हे पावसाळी क्रिकेट आहे आणि ते चांगलंच रंगलंय. मागील 3 दिवस मान्सून सुपर सिरीज
अय्यूब दाखल होताना पाहिला मिळत आहेत. आर्यन इम्रोजने 2 वर लाजबाब टाकल्या, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायचंय आर्यनच्या खात्यात चौथी विकेट देखील आलेली आहे. 22 बॉल मध्ये 45 करायचे आहेत. अय्यूब या वेळेला वेग वाढवण्याच्या प्रयत्नात यॉर्कर करायला गेले आणि त्या प्रयत्नात व्हाईट बॉल इकडे पाहायला मिळतोय. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळेल. थोडासा वेग वाढवला होता, थोडासा पुढे केला होता हा बॉल आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर इकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अय्यूब आहे दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत सुहास पवार केव्हाही सामन्याचं पारडं फिरू शकतात अशी खेळाडू पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय खोलवर टप्प्याचा. कधी वेगात टाकतायत, कधी कमी वेगात टाकतायत, कधी फुल टॉस टाकतायत, कधी यॉर्कर टाकतायत. हे संमिश्र गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळते. आणि इकडे जर पाहिलं तर आता सुहास पवार सामन्याचं पारडं केव्हाही फिरू शकणारे हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण दबाव जो निर्माण केला ना, या दबावाला हटवण्यासाठी 2 षटकार देखील काफी आहेत. कारण धावसंख्या तेवढी मोठी नाहीये. 21 बॉल मध्ये 43. आणि आम्ही पाहिलंय याच मैदानात जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्या झाल्या 144. 2 वेळा पाहिल्या 136 चा पाठलाग याच टीमने केल्या मागे आणि 6 मध्ये 8-9 होताना देखील आम्ही पाहिलंय. 40 धावा धाव फलकावर आहे. हो आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहिला मिळाला. एक्सप्रेस बॉल मागे गेले, बॉल वेगात, बॉल उसळीमध्ये. आर्यन यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॉलिंग करतायत. 4 विकेट आपल्या खात्यामध्ये मात्र त्यांनी जमा केलेल्या आहेत. चाळीस धावा धाव फलकावर. 20 बॉल 43 धावा मॅचला जिंकण्यासाठी. एक जबरदस्त क्रिकेट. कमी गतीचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेत, स्लोवर 1 पंचक. 5 विकेट आर्यन भोईर यांच्या नावावर. मित्र म्हणजे टाळ्या व्हायला हरकत नाही आर्यन यांच्यासाठी. फक्त 83 धावा असताना 5 विकेट घेतल्या गेलेल्या आहेत आर्यन यांच्याकडून. सुहास देखील फसले तिकडे. त्याची दुसरी ओव्हर सुरू आहे. फायफर घेतलाय. हा फायफर लक्षात राहील कारण मोठ्या मॅच मध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये हा त्यांच्याकडून घेण्यात आला. या ठिकाणी कमी गतीचा बॉल टाकला, ऑपरेट करण्याचा प्रयत्न होता, हळूवार पद्धतीने बॉल पुढे आला, फटका खेळण्यासाठी गेले, टायमिंग नाही आणि तिकडे अमोल मात्र आणखीन एक कॅच पकडतायत. काय मॅच चालली आहे जबरदस्त. कधी इकडे जाईल, कधी तिकडे जाईल, परंतु तुम्हाला आम्हाला मजा देऊन जाईल ही मॅच. जबरदस्त क्रिकेट आपण सगळेच पाहत आहोत. सूरज केने भावाळे मैदानाच्या आतमध्ये ऍज अ इम्पॅक्ट प्लेअर. याच मैदानामध्ये 2 मोटरसायकल जिंकणाऱ्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सूरज प्रतीक पाटील यांच्या जागेवर मात्र इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील. सिरीज घेतलं होतं धडाकेबाज ट्रॉफी मध्ये मुरबाडला मानाच्या स्पर्धेमध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. 40 धावांवर सामना रंगलाय. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला जाताना पाहायला मिळेल. चांगला बॉल सन्मान दिलाय. समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय आणि धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी एकने पुढे जात असताना पाहायला मिळेल. Study IQ's UPSC P2I Foundation Pratigya English Batch 2026 is your complete UPSC roadmap covering prelims to interview. So, get access to 1000 plus hours of live and recorded sessions, structured notes, daily answer writing, 75 plus prelims tests, 12 mains tests, and complete CSAT and current affairs coverage. So, experience full-time immersion with our prelims and mains residential program for deep focus, test practice, and peer learning. Reach the final stage with confidence through our interview guidance program, DAF analysis, mock interviews, and expert mentorship. Win rupees 11,000 cash rewards, get scholarships, and even a full fee refund if you clear prelims. So take the first step now. Your preparation, our mission. सामना
मोठा झालाय. नवे तर ते अजूनही समसमान आहे. अय्यूब आणि सूरजचं मैदानात आतमध्ये असणं काय या ठिकाणी सामन्याला रंगवताना पाहायला मिळत आहे. आणि आता गोलंदाजीमध्ये धीरज भोईर यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. 18 बॉल 42. आर्यन भोईर यांच्या 5 विकेट या देखील दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 70 लाईव्ह ची टीम. पहिला बॉल बॅट फिरवली आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर टर्न झालाय. यष्टीरक्षक केतन यांच्याकडे जातोय. डॉट बॉल आलाय. 17-42. या सूरजकडे सुद्धा जबरदस्त टॅलेंट आहे. मागील 2 हंगाम जर पाहिलं तर सूरज केने भावडेने गाजवलेत. आज गाजव पुन्हा एकदा ते करावं लागेल. याच मैदानात मिळवलेल्या 2 मोटरसायकल आठवाव्या लागतील सूरजला देखील, कारण एक मोठा फायनलचा सामना समोर सुरू आहे. परंतु धीरज भोईर तरी कुठे कमी आहे. धारावीसाठी त्यांनीही दर्जेदार क्रिकेट खेळलाय. हो, यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. बॉल वेगात. यष्टीरक्षक केतन यांच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट मध्ये या ठिकाणी येत आहेत. 16-42. अचानकपणे काय झालंय, सामना मात्र रंग बदलताना पाहायला मिळालाय. परंतु MUCC ओरिसा अशी टीम आहे, केव्हाही कमबॅक करू शकते. समोरचे बॉलर चांगले करतायत, परंतु तुम्हाला बॅटने बोलावंच लागेल. त्याचं उत्तर बॅटने द्यावं लागेल. आता षटकार चौकार देखील खेळावेच लागणार आहेत. आज नाही तर 1 वर्ष परत नाही. एक जबरदस्त रंगतदार स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. यावेळेला समोर खेळला हा फटका. तिकडे मात्र फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. पकडली गेली कॅच. आकाश चिंदारिया होते तिकडे. आणखीन एक विकेट. 19,000 प्रेक्षक युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. सामनाही तसाच चाललाय, संपलेला नाहीये. षटकार चौकार मॅच मध्ये आणतील. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागणार आहे, कारण अय्यूब मैदानात आहेत. तर पंचांनी 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. या ठिकाणी कॅच क्लिअर होता का हे चेक केलं जाईल. कोण होणार चॅम्पियन, उत्कंठा शिगेला जाताना पाहायला मिळाली आहे. खेळाडू बाद आहेत. मैदानाच्या आतमध्ये विवेक शेलार महाराष्ट्राच्या रणजी संघाचा सध्या दरवाजे ठोठावतायत. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कालिंगावचे एक जबरदस्त खेळाडू, ऑलराऊंडर आहेत. मॅच जिंकवण्याची क्षमता. हाही बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. काय बॉलिंग केली जाते. 4 बॉल मध्ये एकही धाव दिलेली नाहीये धीरज यांनी. जबरदस्त कामगिरी, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 14 बॉल 42. या 2 बॉल मध्ये एखादा फटका जरी आला ना, मॅच बनणार आहे. पाहूयात काय होईल. धीरज समोर विवेक. हो, आणखीन एक बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. धीरज भोईर विवेक यांच्यासाठी पाहायला मिळत आहेत. परंतु आम्ही या स्पर्धेमध्ये 2 ओव्हरमध्ये 50 सुद्धा पाहिलेत. त्याच्यामुळे अजूनही सामना ऑन असताना पाहायला मिळतोय. 83 धावांचा पाठलाग करायचा होता करा, परंतु स्ट्रगल आहे सध्या. 13 बॉल 42 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. विवेक शेलार 5 चेंडू लगातार निर्धाव टाकताय. धीरज भोईर नवी मुंबईत धारावी. मध्यंतरी थोडंसं क्रिकेट धीरजने कमी केलं होतं, परंतु पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आलेत आणि बॅटिंगची देखील चर्चा असते आणि या स्पर्धेत त्यांच्या बॉलिंगची चांगली चर्चा झाली. विवेक शेलार यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे केला होता. पॉइंटच्या दिशेने मात्र पाठवण्यात यशस्वी राहिले आणि कोंडी फोडली आहे. येतोय चौकार. ओव्हर जबरदस्त राहिली, परंतु या चौकाराने मॅच थोडीशी खुली केली आहे. आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 4 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. 38 पाहिजेत अजूनही, परंतु धीरजचंही कौतुक होईल. 5 बॉल डॉट टाकले आणि फक्त 4 धावा मोक्याच्या क्षणी त्यांनी दिलेल्या आहेत.
आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 6 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. सबस्क्रायबर मीटर 9,84,000च्या दिशेने वाटचाल करतोय. प्रेक्षकांना देखील हे क्रिकेट आवडलंय. लाईव्ह मान्सून ब्लास्ट मागील 2 हंगाम गाजवला, यावर्षी सुप्रीमो गाजवली आहे. पहिला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. बॅटची कडा घेतली गेली आणि 4 धावा तिकडे येताना पाहिला मिळत आहेत. चौकार येतोय बॉल सीमारेषेच्या पार. वा, मॅच ज्यावेळेला दोन्ही बाजूला जाते ना त्यावेळेला मजा येते आणि तीच मजा सध्या आपण सगळे या ठिकाणी घेतोय. कधी इकडे कधी तिकडे. ट्रॉफी मात्र जर पाहिलं तर प्रांतिक परिडा यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. ओरिसा वर्सेस ओरिसा. अय्यूबच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 11 बॉल 34 धावा. काय होणार या मॅच मध्ये? 7 विकेट माघारी परतल्या. दोन्ही टीम जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट खेळत आल्यात आतापर्यंत. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर हेलिकॉप्टर उडवलाय. पाहूया बॉल किती लांब. हो, हातातच जातोय आणि आशिष मेहरोल विकेट घेताना पाहायला मिळाले. अय्यूब थोडेसे नाराज आहेत. फटका हा फसलाय आणि सेलिब्रेशन व्ही लायनचं होताना पाहायला मिळत आहे. अजूनही 2 विकेट बाकी आहेत. सामना संपलेला नाहीये. वीस 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. विवेक शेलार की फॅक्टर ठरू शकतात याही क्षणी. मैदानाच्या आतमध्ये किरण येत आहेत. किरण पाटील, सावतगावचा हा जबरदस्त खेळाडू. सेलिब्रेशन आकाश यांचं पाहायला मिळते. का नाही सेलिब्रेशन होणार? विजयाच्या दिशेने टीम वाटचाल करते परंतु मॅच संपलेली नाहीये. हार मानणारी टीम नाहीये. MVCC आणि एक किरण आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विवेक या मैदानाचा अंदाज आहे. त्यांना इकडे खेळावं लागणार आहे. मॅच संपलेली नाहीये. जर का इकडे खेळलात तुमच्याही नावाची चर्चा अखंड भारतामध्ये होईल. आज किरण खेळावं लागेल. किरण आज खेळावं लागेल. समोर आशिष मेहरोल चांगली बॉलिंग करतायत. किरण आणि विवेक. मान कुणाला मिळणार पहिल्या नंबरचा? पहिला नंबर कोण, दुसरा नंबर कोण, याची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते. MUCC वर्सेस व्ही लायन्स, ओडिसा वर्सेस ओडिसा. अंजू अन्वी मॅम वर्सेस प्रांतिक परिडा. किरण त्यावेळेला बॅकफुटला गेले. हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकल. विवेक यांना स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. आता या परिस्थितीत जर का 1-2 मोठे फटके आले मजा येईल आणि ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. 50 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 33 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 33. 9 बॉल मध्ये 33. विवेक षटकाराची भाषा तर या खेळाडूला देखील आवडते. आज मारावे लागतील. यावेळेला कव्हरच्या दिशेने उडवलाय. हा घ्या मोठा फटका. टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. नाही सोडणार मॅच. विवेक सांगतायत मॅच ऑन. सिक्सर. काय मॅच चालली या ठिकाणी जबरदस्त. कधी इकडे तर कधी तिकडे. कधी व्ही लायन्स कधी MUCC. असा सामना मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. विवेकचा षटकार. किरणने कुठेतरी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं. फक्त एक धाव घेतली. विवेकला स्ट्राईकवर आणलं आणि त्यानंतर हा घ्या विवेक टाचेवर आले आणि बॉलला मात्र कव्हर्सला षटकारामध्ये पाठवताना पाहायला मिळाले. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. कोण या स्पर्धेमध्ये मान्सून सुपर सिरीज मध्ये जिंकणार याची चर्चा अजूनही कायम आहे. प्रेक्षकांनी युट्यूबला देखील मोठी गर्दी केली आहे. त्यांचं देखील सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. 20,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी युट्यूबला जुडले. त्या सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती आवर्जून जर हे लाईव्ह कव्हरेज ही मॅच ही स्पर्धा आवडली असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. 70 स्पोर्ट्स. 8 बॉल 27. 5,40,000 प्रेक्षकांनी तिसरीच मॅच आहे आणि आज 3च मॅच होत्या. प्रेक्षकांनी युट्यूबला मॅच पाहिली त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 8 बॉल मध्ये 27. मॅच नाही संपली आहे. याला क्रिकेट म्हणतात. याला क्रिकेट म्हणतात. याला क्रिकेट म्हणतात. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. फायनल मॅच आहे. यावेळेला हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेलाय. थोडीशी मिक्स फील्ड झाली आहे. एकाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा मात्र तिकडे येत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 2 ने पुढे गेली आहे.
58 धावा धावफलकावर. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार या मॅचला? विवेक शेलार, आशेच किरण आहेत. बॅटिंग बरोबर बॉलिंग बरोबर बॅटिंगचं कौशल्य त्यांना अवगत आहे आणि टीमला संकटातून त्यांनी बॅटिंगच्या जोरावर सुद्धा काढलंय. आज प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा आशिष पेरोलकडे देखील चांगली क्षमता आहे. यावेळेला वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. बॉल जर पाहिलं तर यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहिला मिळेल आणि आता मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये आणि आता मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 25. 6 बॉल आणि 25. या क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. मोठ्या प्रमाणावर आनंद प्रेक्षक घेत आहेत युट्यूबला. त्या सगळ्यांचं स्वागत करू आणि सगळ्यांना आवर्जून विनंती असणार आहे कारण अजूनही बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये. शेवट दाखवणार तो जिंकणार. एका बाजूला किरण, एका बाजूला विवेक. काय मॅच चालू आहे या ठिकाणी. जबरदस्त सामना फायनलचा. हो, एक स्ट्राईक घेण्यासाठी आतुर आहे आणि अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 5 बॉल 19 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार थरार नाट्य फायनल मॅच मान्सून सुपर सिरीजची. यावेळेला ओ इकडे तर बॅटरने सांगितलं मी आउट आहे. माघारी परताना पाहिला मिळतील किरण. मॅच ऑनच अजूनही आहे कारण 4 बॉल मध्ये आता करायचे आहेत ते 19. काय होणार या ठिकाणी. काही लहान मुले मैदानाच्या आतमध्ये आलेत. कुणाला कुणाचा सेल्फी घ्यायचा आहे, कुणाला कुणाचा सेल्फी घ्यायचा आहे, परंतु आमच्या स्टार्सला भेटायचं यासाठी हे सगळे लहानगे आलेत मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील शेवटची जोडी मैदानात आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. याही परिस्थितीमध्ये मॅचेस जिंकताना आम्ही पाहिलंय. शेवटची जोडी अजूनही बॉल बाकी ते 4 धावा करायच्या आहेत त्या 19. कारण येताना पाहिला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवर षटकार मारून आशेचं किरण जागृत केलं परंतु दुसऱ्याच बॉलवर धीरजने विकेट घेताना पाहायला मिळाले. हे करण ज्यावेळेला दिसतात ना त्यावेळेला त्यांची अंबरनाथची बॉलिंग मला आठवते. पाहूया काय करतील. आज बॅटिंग करावी लागणार आहे. केवडी दिवेगावचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. आज संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करायचंय. जोडीला विवेक आहेत. मॅच जवळपास प्रतिस्पर्ध्यांकडे गेली आहे. फक्त संपलेली नाहीये. MUCC अजूनही कारण या खेळामध्ये आपण आशा ठेवतो. शेवटच्या क्षणापर्यंत आशा ठेवतो काय होणार. 23,000 प्रेक्षक आमच्याशी जुडलेत. त्या सगळ्यांचं स्वागत. 70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा अंतिम टप्पा. 4 बॉल 19. कोण जिंकणार. 5.5 लाख प्रेक्षकांनी या स्पर्धेला आज पाहिलं युट्यूबवर. 70 स्पोर्ट्सवर सगळ्यांचं स्वागत. कोण जिंकणार या मॅचला. अजूनही सामना बाकी आहे. कोलबटप्प्याचा बॉल मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावघेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि त्या प्रयत्नात विकेट येते धावबाची आणि सेलिब्रेशन व्ही लायन्सचं होताना पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त सामना रंगला. दोन्ही टीमचं विशेष कौतुक. दोन्ही टीम चांगल्या खेळला परंतु 83 धावा करून सुद्धा प्रांतिक फरीडा अँड कंपनी या स्पर्धेला जिंकताना पाहायला मिळत आहेत. व्ही लायन्स अभिनंदन. जबरदस्त कामगिरी इकडे करताना पाहायला मिळाली परंतु MUCC ओरिसा सुद्धा चांगलंच क्रिकेट खेळले आहेत. जबरदस्त मात्र या ठिकाणी काय जबरदस्त शेवट झालाय. पहा क्रिकेट रंगलं. क्रिकेट या ठिकाणी दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट खेळल्या आणि क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे दोन्ही टीमचं विशेष कौतुक.